नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत आता नवीन नियमानुसार हेच महिला पात्र होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यास मुदतवाढ, पात्र महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे। लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ दिला जाणार आहे, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। आदिवासी प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र ग्राह्य धरला जाणार आहे। मित्रांनो, जर 15 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही रहिवासी दाखला काढू शकता। योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। वयोगटाची जो मर्यादा होता 21 ते 60 वर्ष पूर्वी होता, आता यामध्ये वाढवून 21 ते 65 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेला आहे। ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे। म्हणजे ज्या महिलांकडे किंवा ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा महिलांनी उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही। उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड तुम्हाला जोडता येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो। नवीन नियमानुसार हे सर्व महिला या योजनेमध्ये पात्र होणार आहेत। वरील जे नियम आहेत त्या नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर नक्की अर्ज करून घ्या। तुम्हाला प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहे। मित्रांनो, ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तुमच्या गावातील मित्र परिवारातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा मेसेज गेला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल।